स्टार्ट. आयुष्यात आपल्याला बऱ्याच वेळा अनुभव येतात. आपल्याला वाटायला लागतं की साला हे जग मला कुठेतरी वापरून घेते की काय, कारण की तुम्ही खूप चांगलं वागायला राहता, हे करता. परंतु बऱ्याच वेळा असे प्रसंग येतात की तुम्हाला रडायचं असतं, हसायचं असतं, पण बऱ्याच वेळा तुम्ही ते व्यक्त होत नाही. तर मग त्याच्याविषयी लिहिलेलं आहे की आयुष्यात जेव्हा की तुम्ही जसे आहात तसं दाखवता. म्हणजे माझ्यासारखे जर का कोणी असेल जसं आहात तसं प्रेझेंट करते, तर त्यांच्या बाबतीत असं घडतं की आयुष्यात तुम्ही जसं आहात तसं दाखवता, आणि ते जेव्हा की कुठेतरी या समाजाला आवडत नाही, मग जर का तुम्ही जास्त सत्य बोलत असाल तर मग नाती असतील, मैत्री असेल, हे तर काय राहतच नाही. आणि कुणी आयुष्यात यायचा प्रश्न तर काय येतच नाही. आणि मग काय होतं, मग ते शब्द पुढे येतात आणि मग ते तुमच्या भावनांना अभिव्यक्ती द्यायला लागतात. आणि मग मी लिहायला सुरुवात करतो. लिहितो असं की आयुष्यानं असे अनुभव दिलेत, आता कुणाचीही गरज वाटत नाही. आयुष्यानं असे अनुभव दिलेत, आता कुणाचीही गरज वाटत नाही. ज्यांना मानलं होतं आपलं, त्यांना कामाशिवाय मी कधीही आठवत नाही. मित्रांचा घोळका तो खूप मोठा आहे, परंतु त्यांना देखील फक्त भाऊ लागतो कामापुरता, आणि काम संपलं की त्यांना देखील मी आठवत नाही. आयुष्यात प्रेम, मैत्री, नाती यांनी एवढं वापरून घेतलं की आता त्यांच्यावरती विश्वासच येत नाही. आणि आयुष्यानं असे अनुभव दिलेत की एकट्यात रडायचं जरी म्हटलं तरी स्वतःची परिस्थिती पाहून हसू येतं. पण रडायला काही येतच नाही. आणि एक प्रश्न पडतो की खरंच भावनाशून्य ठरलोय, की ज्यावेळेस की रडू पण येत नाही, हसणं येते, त्यावेळेस प्रश्न पडायला लागतो की खरंच भावनाशून्य ठरलोय का भावनाच उरली नाही. कारण की सध्या तर हेच दाखवतो, मला काही फरकच पडत नाही.